सर्वरी भाग 19. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आई, त्या इथे कसे काय? त्या घरात असताना तुम्ही असं करत होता? त्यांनी पाहिलं ना तर माझ्याबद्दल गैरसमज करतील. लाज वगैरे सोडून मी असं किस केलं तुम्हाला. ओ गॉड अमन, तुम्हाला आधी सांगता येत नव्हतं का? त्यात माझी साडी पण अशी आहे. तुम्ही एकटी असाल म्हणून सिवलेस आणि बॅकलेस घातला ब्लाऊज मी. पण आता मलाच कसं तरी वाटत आहे. सासूबाईसमोर असं काही घालून जायला काय विचार करतील त्या माझा. सर्वरी गोंधळून त्याचं बोलणं ऐकून भीतीने एकटीच त्याला पाहत बडबडत असते. तसा अमन तिची बडबड ऐकून हसूनच तिच्या तोंडावर स्वतःचा हात ठेवतो. तशी ती वैतागून त्याला पाहते. किती बडबडत आहेस? अरे बाबा, शांत तर होतच नव्हती तू, म्हणून मग मी असं केलं. आता रिलॅक्स हो जरा बघून. अमन तिच्या तोंडावरचा हात बाजूला काढत हसून म्हणाला. सर्वरीला पाहून त्याचा चेहरा थोडासा खुलतो. मी बडबडत आहे हे दिसतं तुम्हाला ना? पण अमन, अहो माझे कपडे आपल्या रूममध्ये आहेत आणि आता मी अशी नाही ना जाऊ शकत सासूबाईसमोर. प्लीज तुम्ही जाऊन आणा ना, सर्वरी रिक्वेस्ट करत म्हणाली. पण तिचं असं बोलणं ऐकून तो नाहीमध्ये मान हलवतो. अरे सरू, यातून तू भारीच दिसते की, काही वाईट नाही आहे. अंग तर झाकलेलंच आहे ना, मग कशाला घाबरते तू हा? अमन तिला मागूनच मिठीत घेत म्हणाला. अहो, फाजीलपणा करू नका हा, उगाच सासूबाई येतील हा. तुम्ही जास्तच रोमॅन्टिक होत आहात. सर्वरी वैतागत त्याच्या पोटावरचा हात काढत बडबडते. पण तिला ते काही शक्य होत नव्हतं. सर्वरी, रिअली सॉरी, बट मी ना आतापासूनच तुझे सगळे शो पाहण्याचा प्रयत्न करेन. काल प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे तुझ्याकडे दुर्लक्ष झाले, पण आता नाही करणार. अमन तिच्या खांद्यावर मान ठेवत म्हणाला. त्याचं असं बोलणं ऐकून सर्वरी आपला हात उचलते आणि हसूनच त्याच्या गालावर ठेवते. नका ना जास्त एक्सप्लेसन करत जाऊ. इट्स ओके आहे, समजू शकते मी तुम्हाला. प्रॉब्लेम नाही झाला असता तर तुम्ही माझे काल उचलले असते. हे मला माहीत आहे अमन, पण प्रॉब्लेम काय झाला होता अमन? सर्वरी प्रेमाने त्याच्या मिठीत हरवून त्याच्या गालावर हात फिरवत विचारते. तिचे असे प्रेमाने त्याला समजून घेणं आणि नंतर त्याच्यावर भरभरून प्रेम करणं हे सगळं काही त्याला आवडत असतं. एक बायकोची जशी अपेक्षा असते ना, आपल्याला नवऱ्याने प्रेम करावे, काळजी घ्यावी, आपले मन जपावे, असे अपेक्षा मुलांकडून केल्या जातात. पण या सगळ्यात कधी आपण त्यांचे मन समजून घेत नाही. आज अमनच्या मनात वेगळं भावनांचे वादळ उठले होते. त्यात तो मुलगा आहे असं त्याच्या घरात आधीपासूनच बजावून सांगितल्याने तो कोणापुढे जास्त व्यक्त होत नसायचा. कारण त्याचे घरचे म्हणायचे, मुलाने रडायचं नसतं, आपला हक्क असा भांडून रागात घ्यायचा असतो, मुलगा काहीही करू शकतो, असे अनेक विचार त्याच्या मनात भरवले जात असायचे. पण तो मात्र त्या घरात राहून देखील अगदी शांत आणि जबाबदारीने वागत असायचा. स्वतःची आईपासून ते बायकोपर्यंत सर्वच स्त्री जातीचा सन्मान तो करत असायचा. त्याचे विचार त्याच्या घरातील लोकांसारखे अजिबात नव्हते. पण आज मात्र सर्वरीला जवळ पाहून नकळतपणे त्याला आपलेपणाची जाणीव होती. तो सर्वरीच्या विचाराने तिला सरळ करून स्वतःच्या मिठीत घेतो आणि तिच्या कमरेला हातांचा घट्ट विडका घालून रडायला लागतो. त्याचं असं अचानक वागणं पाहून सर्वरी गोंधळते. अमन, अमन, काय झालं तुम्हाला? असं का रडत आहात? माझं काही चुकलं का? सॉरी ना, पण तुम्ही असं नका ना रडू, मला भीती वाटते. सर्वरी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतच म्हणत असते. सर्वरी, आईची अवस्था नाही ग पाहवत आहे मला. मी कोणाकडे नाही व्यक्त होऊ शकत. कालपासून स्वतःला कसं तरी सावरले आहे, पण आता नाही होत मला हे सगळं पाहून. आजवर मी माझ्या आईला माझ्या आयुष्यातील देवी समजत असायचो, कारण तिच्यामुळे मी हे जग पाहिले. भलेही तिला बाबांचे वागणे कधी योग्य वाटले तरीही मी तिच्यासाठी शांत राहत असायचो. आपलं लग्न देखील मी हट्ट करत केलं होतं. माझ्या आईने माझा हा पहिला हट्ट पूर्ण केला आणि तू माझ्या आयुष्यात आली. पण जशी तू मला हवी होती आयुष्यात ना, तशी आई देखील हवी होती. काही निर्णयामुळे नाही जमलं मला ते. आत्ताची तिची अवस्था पाहून उगाच आपण तिला तिथं सोडले असे वाटायला लागलं. रेवा एवढीशी होती, नाजूक बाहुली कशी. आईने तिला खूप जपले होते, तिच्यावर खूप प्रेम केलं होतं. सगळे हट्ट तिचे पुरवले आणि आज तिनेच आईवर हात उचलला आणि मी मुलगा असून काहीच करू शकलो नाही.
रेवाला घेऊन आईने खूप स्वप्न पाहिली होती, पण आता तिला त्या मुलीची भीती वाटत आहे. अमन स्वतःला सावरत बोलत असतो आणि त्याचे असे बोलणे ऐकून सर्वरीला जबरदस्त धक्का बसतो. अमन, तुम्हाला फक्त प्रल्हाद यांची गोष्ट माहिती असेलच ना? तसेच तुम्ही आहात. त्या लोकांमध्ये राहून देखील तुम्ही चांगले राहिलात, कारण तुम्ही स्वतःच्या मनाने विचार वेगळे ठेवले आणि मन चांगलं ठेवलं. पण आता हे सगळं ऐकून मलाच दुःख होत आहे. तर सासूबाईची अवस्था काय असेल याचा विचार देखील करवत नाही मला. अमन, मला नाही माहीत रेवाबद्दल जास्त असे, पण मला वाटतं तुम्ही यावर कठोर कारवाई करावी, कारण आईपेक्षा या जगात कोणीच मोठं नसतं. मी पण नाही आहे अमन. माझ्या आधी आजपासून तुम्ही तुमच्या आईच्या मनाचा विचार करावा. मी तुमच्या आयुष्यात येऊन काही महिनेच झाले असतील, पण आई मात्र गेली कित्येक वर्षे तुम्हाला सांभाळत होत्या. त्यामुळे तुम्ही आईचे मन जपावे. मला नाही वाईट वाटणार कधीच, आणि मी नाही नाराज होणार हां, तुम्ही असे केले तरी. पण माझ्या मनाचा विचार करून आईला हट केलात ना, तर मग मी नाराज होईल तुमच्यावर. सर्वरी त्याला सावरत बाजूला करत समजावत म्हणाले. तिचे असं बोलणं ऐकून अमन तिला पाहत राहतो. आणखीन एक व्यक्ती सर्वरीचे बोलणं ऐकून तिला पाहत राहते. सर्वरी, तुम्ही देखील अमन सारख्याच आहात. सगळ्यात आधी आमचा विचार करता आहात. अहो, आमची लुडबुड नको तुमच्या संसारात. पुन्हा वाद वगैरे. सर्वरीचे बोलणे ऐकून ती व्यक्ती हळूहळू तिच्याजवळ येत म्हणाली. पण तिचे बोलणे ऐकून सर्वरीची नजर त्या दिशेला जाते. सासूबाई, काहीही काय बोलत आहात? तुमची लुडबुड वगैरे काही होत नाही आम्हाला. आणि सासू काही उगाच बोलत असते हा सुनेला. तिला वळण लागावे यासाठी असतं ते. तुम्ही पण माझं चुकलं की मला बोलतात ना, तरीही मी ऐकून घेईन. पण तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही. आजपासून तुम्ही मला आपली लेक समजून या घरात राहायचे. जशी आई मुलीला ओरडते ना चुकलं की, तसं ओरडू शकता मला तुम्ही. सर्वरी अमनच्या आईकडे पाहून म्हणाली. सर्वरीचे विचार ऐकून तर त्यांना काय बोलावे तिला हे कळत नव्हते. सर्वरी, हा तुमचा मोठेपणा आहे. नाहीतर आम्ही काही दिवसांपूर्वी तुमची बाजू सावरत नसताना देखील तुम्ही आज आमच्यासोबत असे वागत आहात. अमन, प्रत्येकाच्या घरात अशी सून असली ना, तर सगळ्या सासवा स्वतःला भाग्यवान समजतील बरं. सासू याचा अर्थ तुम्ही आज सांगितला, पण आम्ही असे नाही वागणार बरं. तुम्ही आधीही आमची मुलगी होतात आणि आत्ताही आहातच. भाग्यवान समजतो आम्ही स्वतःला. आमच्या आयुष्यात असे 2 हिरे लाभले म्हणून. अमनची आई अमन आणि सर्वरीकडे पाहत म्हणाली. त्यांचं बोलणं ऐकून अमन एका बाजूने जाऊन आईला मिठी मारतो, पण सर्वरी त्यांच्याजवळ जाणारच असते की तेवढ्यात ती भानावर येते. साडीचा पदर हातात पकडून खांद्यावर ओढून घेऊन अमन आणि त्याच्या आईला पाहून कसनुसपणे हसूनच तिथून धूम ठोकून पडून जाते. अमनला आठवतं तसं तो ती गेली त्या दिशेला पाहून गालातच असतो. का पडाली ती? आवडलं नाही का तिला आम्ही इथं राहिलेलं? अमनची आई टेन्शनमध्ये विचारते. काही नाही आई, तिचा ब्लाऊज फॅशनचा होता आणि तुमच्यासमोर असं यायला तिला भीती वाटत होती, त्यामुळे भानावर येऊन ती पडून गेली. अमन हसूनच म्हणाला. त्याचं असं बोलणं ऐकून अमनच्या आईच्या चेहऱ्यावर देखील सर्वरीचा चेहरा आठवून हसू उमटते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.